श्री स्वामी समर्थ. नमस्कार मैत्रिणींनो, आजचा दिवस तुम्हाला खूप छान आनंदाचा आणि सुखाचा जाओ अशीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. तर 22 जानेवारीला गुरुवारी माघी गणेश जयंती आहे. तर आपल्या सगळ्यांचे लाडके गणपती बाप्पा यांचा हा जन्मदिवस म्हणून साजरा केला जातो आणि या दिवशी गणपती बाप्पांचं तेज जे आहे ते कित्येक पटीनं प्रखर असतं. त्यामुळे या दिवशी गणपती बाप्पाची सेवा आपण मनोभावे केली पाहिजे. आपल्या आयुष्यात बऱ्याच अडचणी असतात. मुलांना त्यांच्या अभ्यासामध्ये किंवा वैवाहिक जीवनामध्ये, नवरा बायकोंच्या नात्यामध्ये, मूलबाळ न होणे, यानंतर अजून आर्थिक, मानसिक, शारीरिक बऱ्याचशा समस्या आपल्या सामान्य माणसाच्या जीवनामध्ये असतात. तुम्हाला या सर्व समस्या दूर करायच्या असतील तर माघी गणेश जयंती दिवशी 21 दुर्वांचा हा अत्यंत प्रभावी असा उपाय तुम्ही नक्की मनोभावे करा. तुमच्या कोणत्याही समस्या असतील, कोणतेही विघ्न असतील, तुमच्या इच्छा असतील कोणत्या, त्या नक्की पूर्ण होतील. कारण गणपती बाप्पा हे सुखकर्ता आहेत, विघ्नहर्ता आहेत. त्यामुळे तुमचे जे काही विघ्न असतील, तुमचे जे काही संकट असतील ते बाप्पा नक्कीच दूर करतील आणि फक्त आपल्या आयुष्यामध्ये सुख आणि सुखच देतील. माघ शुक्ल चतुर्थी म्हणजेच विनायक चतुर्थी आणि श्री गणेश जयंती यंदा 22 जानेवारी गुरुवार या दिवशी आलेली आहे. गणेश जयंती अतिशय महत्त्वाचा दिवस, कारण याच दिवशी श्री गणपती बाप्पांचा जन्म झाला होता. असं म्हणतात याच दिवशी श्री गणेशाने काशी क्षेत्र येथे धोंडीराम स्वरूपात रूप धारण केलं होतं. आता माघी गणेश जयंतीचे औचित्य साधून असंख्य गणपती बाप्पाचे भक्त आपल्या घरात श्री गणेशाची स्थापना करत असतात. बऱ्याच ठिकाणी माघी गणेश जयंतीला आपल्या घरात गणपती बाप्पा आणण्याची प्रथा आहे आणि त्यांची स्थापना, पूजा अर्चा करण्याची पद्धत आहे. जर ते तुमच्याकडे असेल तर खरंच तुम्ही भाग्यवान आहात. पण आपल्याला श्री गणेश जयंतीच्या दिवशी कशी सेवा करायची आहे, कुठली उपासना करायची आहे, गणपती बाप्पांची पूजा कशी करायची आहे, तेच आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. गणपती बाप्पा हे विघ्नहर्ता आहेत, बुद्धीचे देवता आहेत. आपल्या आयुष्यात कधीही विघ्न येऊ देऊ नये आणि कुठल्या पण कार्याची सुरुवात ही पण गणपती बाप्पाच्या पूजेशिवाय पूर्ण होत नाही. सगळ्यांचे आवडते दैवत गणपती बाप्पा आहेत. गणपती बाप्पाची कृपा आपल्यावर प्राप्त व्हावी, आपल्या आयुष्यातली सुद्धा जे काही दुःख आहेत, जे काही संकट आहेत ते कमी व्हावे म्हणून आपल्याला श्री गणेश जयंतीच्या दिवशी त्यांची क्षणोक्षर पूजा करायची असते. आता क्षणोक्षर पूजा म्हणजे काय, तर बऱ्याच ठिकाणी अशी पद्धत आहे की हळदी कुंकू लावू नये असे म्हणतात गणपती बाप्पाला. पण जेव्हा क्षणोक्षर पूजा केली जाते तेव्हा गणपती बाप्पांना हळदी कुंकू लावलं जातं. कारण आजकाल प्रत्येक कार्यात जेव्हा गणपती बाप्पाची उपासना केली जाते तेव्हा त्यांना हळदी कुंकू लावलं जातं. पण आपल्याला गणेश जयंतीच्या दिवशी क्षणोक्षर पूजा करायची आहे. भले तुम्ही एकत्र राहता, वेगळे राहता, पण तुमच्या घरामध्ये गणपती बाप्पाची मूर्ती असणे खूप महत्त्वाचं आहे. तर गणपती बाप्पाच्या मूर्तीवर आपल्याला अभिषेक करायचा आहे. अभिषेक तुम्ही पाण्याने करा, पंचामृताने करा, दुधाने करा. अभिषेक करत असताना एक वेळा श्री गणपती अथर्वशीष म्हणायचा आहे. 11 वेळा केलं अतिउत्तम. 11 वेळा शक्य होत नसेल, एक वेळा श्री गणपती अथर्वशीष म्हणायचा आहे. 11 वेळा केलं अतिउत्तम. 11 वेळा शक्य होत नसेल तर एक वेळेस श्री गणपती अथर्वशीष पठण नक्की करा. फलश्रुती आवर्जून म्हणावी. फलश्रुती म्हणताना हात जोडायचे आहेत. फलश्रुती म्हणताना अभिषेक करायचा नाही. हे करून झाल्यावर एक वेळा श्री गणपती स्तोत्र म्हणावे. कोण म्हणतं की आता गणपती अथर्वशीष म्हणणं शक्य होत नाही किंवा येत नाही, तर मग अशा वेळेस तुम्ही 108 वेळा ओम गण गणपते नमः, ओम गण गणपते नमः या मंत्राचा जप करावा आणि नंतर गणपती बाप्पाच्या मूर्तीवर अभिषेक करत करत ओम गण गणपते नमः या मंत्राचा मंत्र जप करावा. तर गणपती बाप्पाच्या मूर्तीवर अभिषेक करून झाल्यावर मूर्ती तामणामधून काढून घ्यावी, ती स्वच्छ करावी. नंतर गणपती बाप्पांना जानवत अर्पण करावं. गणपती बाप्पांना जास्वंदीचे फूल अर्पण करावे, हळद कुंकू अक्षदा अर्पण करावे आणि त्याच्यानंतर गुळ खोबऱ्याचा नैवेद्य बाप्पांना दाखवावा. या दिवशी काही लोक दिवसभर उपवास सुद्धा करतात. तुम्हाला उपवास करणं शक्य होत असेल तर तुम्ही उपवास करा. कारण आजकाल बऱ्याच लोकांना गोळ्या वगैरे काही चालू असतात. त्याच्यामुळे तुमच्या सोयीने तुम्हाला जमत असेल तर नक्की करा, नसेल जमत नाही केला तरी चालेल. शेवटी मनोभावाने केलेली पूजा महत्त्वाची असते. पण या दिवशी गणपती बाप्पांना जानवत अर्पण करायला अजिबात विसरू नका. आणि ह्या दिवशी दुर्वाला खूप असे महत्त्व आहे. तर तुम्हाला काय करायचे आहे, आपण नेहमी गणपती बाप्पांना दुर्वा अर्पण करतो, पण त्याच्या पण आधी 21 दुर्वांचा हार तुम्हाला घरामध्ये तयार करायचा आहे. तो तुम्हाला गणपती बाप्पांना अर्पण करायचा आहे. तुम्ही घरामध्ये अर्पण करू शकता किंवा तुम्ही मंदिरामध्ये जाऊन तिथेही अर्पण केला तरी चालेल. आणि जेव्हा तुम्ही घरामध्ये गणपती बाप्पांचा हार तयार करतात तेव्हा बघा एक दुर्वा केव्हा तयार होते, जेव्हा 3 काड्या एकत्र येतात तेव्हा एक दुर्वा तयार होते. अशा आपल्याला 21 दुर्वा तयार करायच्या आहेत. 21 दुर्वांची गाठ बांधून एक जोडी तयार होते, म्हणजे ती एक जोडी तयार करायची. अशा पद्धतीने आपल्याला
करून घ्यायच्या आहेत. 21 दुर्वांची गाठ बांधून एक जुडी तयार होते. तर आपल्याला अशा 21 जुड्या तयार करून घ्यायच्या आहेत. अशा पद्धतीने आपल्याला करून घेतल्यानंतर त्याची माळ बनवायची आहे, म्हणजेच त्याचा हार बनवायचा आहे. ज्यांना शक्य असेल त्यांनी 21 जुड्यांचा हार करू शकता किंवा ज्यांना शक्य नसेल त्यांनी 11 जुड्यांचा हार केला तरीसुद्धा चालेल. प्रत्येक गावात छोटं मोठं गणपती बाप्पाचं मंदिर असतं आणि म्हणून मंदिराजवळ जाऊन तुम्ही हार अर्पण केला तर ते अतिशय उत्तम होईल. आणि जर नसेल शक्य होत, तुम्ही आपल्या घरातल्या देवघरातल्या मूर्तीवर तुम्ही अर्पण केला तरीसुद्धा चालेल. आणि 21 दुर्वा अर्पण करताना त्या तुम्हाला कशा अर्पण करायच्या आहेत ते आता तुम्हाला सांगते. तर 3 कड्यांची एक दुर्वा असते आणि अशा 21 दुर्वा घेतल्यानंतर त्याची एक जुडी तयार होते. तर तशा 21 दुर्वा तुम्हाला हातात घ्यायच्या आहेत. आता आपल्या उजव्या हातात दुर्वा घ्यायच्या आहेत. आता कोणी पण ही सेवा करू शकतो, फक्त मासिक धर्म, सुतक, विटाळ असेल त्यावेळेस तुम्हाला ही सेवा करता येणार नाही. तर आपल्याला 21 दुर्वा हातात घ्यायच्या आहेत. दुर्वा हातात घेतल्यानंतर तो शेंडा जो आहे तो आपल्याकडे असायला हवा आणि ज्या दुर्वाचा मोकळा भाग जो असतो तो गणपती बाप्पाकडे पुढे असायला हवा. तर दुर्वाला हळद कुंकू वाहून घ्यायचे, दुर्वा हातात घ्यायच्या आणि 21 वेळा अथर्वशीष म्हणायचं आहे. 21 वेळा नाही शक्य होत असेल तर 11 वेळेस तुम्हाला अथर्वशीष पठण करायचं आहे. तर तेही नाही शक्य होत असेल तर 1 वेळा गणपती अथर्वशीषचं पठण करावे आणि 11 वेळेस तुम्हाला गणपती स्तोत्र पठण करायचे आहे. जो 11 वेळेस गणपती अथर्वशीष पठण करतो त्यांनी 1 वेळा गणपती स्तोत्र म्हणलं तरीसुद्धा चालेल. पण जो एकदाच अथर्वशीषचं पठण करतोय त्यांनी मात्र 11 वेळेस श्री गणपती स्तोत्र पठण करायचं आहे. आपल्याला ऋणमुक्त गणपती स्तोत्र पठण करायचं आहे. ऋणमुक्त गणपती स्तोत्र तुम्हाला यूट्यूबला, गुगलला कुठे पण तुम्हाला मिळून जाईल. ते तुम्हाला एकदा पठण करायचं आहे आणि त्या दुर्वा गणपती बाप्पाला अर्पण करायच्या आहेत. आपल्या घरात ही सेवा केली अतिशय उत्तम. मंदिरात या दिवशी एवढी गर्दी असते त्यामुळे तिथे फार गडबड होते. प्रत्येकाला पटकन दर्शन घेण्याची विनंती केली जाते. त्यामुळे तिथे आपली ही सेवा शांततेत पार पाडली जात नाही. त्यामुळे तुम्ही ही सेवा घरच्या घरी केली तरी अतिशय उत्तम होईल. त्याचं कारण असं कारण आपण जेव्हा आपल्या वास्तूमध्ये अथर्वशीषचं पठण करतो किंवा कोणताही उपवास असू द्या, पारायण असू द्या, मंत्र, स्तोत्र, जाप असू द्या, कोणतीही सेवा असू द्या, आपली स्वतःचे घर असू द्या किंवा भाड्याचे घर असू द्या, पण आपण त्या वास्तूमध्ये ज्या ह्या सेवा करत असतो तेव्हा त्या सकारात्मक लहरी असतात. मंत्र, स्तोत्राचं उच्चारण आपल्या घरामध्ये होतं तेव्हा आपल्या घरातली निगेटिव्हिटी सगळी कमी होत जाते. अर्थात मंदिरात जेवढी सात्विकता आहे तेवढी आपल्या घरात राहत नाही, कारण आपण मनुष्य जाती आहोत. आपण घरात अपशब्द बोलतो, घरात वादविवाद, कटकटी होणं हे घडत असतं आणि ते होतंच. असं कुठलंच घर नाही आहे की त्या घरात कधीच वादविवाद होत नाही, चुकूनही अपशब्द निघत नाही. तर ह्या गोष्टी चुकून मागून का होईना होत असतात. पण तुम्ही घरात सेवा केली तर जो काही तुमच्या घरात दोष आहे तर तो या मंत्र उच्चाराने कमी होऊन जातो. आणि जर शक्य होत नसेल तर मंदिरात जाऊन सुद्धा तुम्ही ही सेवा केली तरी चालेल. किंवा ज्यांची इच्छा आहे की गणेश जयंती दिवशी दुर्वा मंदिरामध्ये जाऊनच अर्पण करायच्या आहेत तर तुम्ही मंदिरामध्ये जाऊनच दुर्वा अर्पण केल्या तरी चालतील. या दिवशी मोदकाचा नैवेद्य दाखवायचा असतो. बऱ्याच ठिकाणी तिळाच्या लाडूचा सुद्धा नैवेद्य दाखवला जातो, कारण माघ महिन्यामध्ये तिळाच्या लाडवाचं गणपतीला नैवेद्य दाखवणं हे महत्त्व आहे. कारण या गणेश जयंतीला तिळा चतुर्थी असं देखील आपण म्हणतो. त्यामुळे तिळाचा नैवेद्य गणपती बाप्पाला या महिन्यात, माघ महिन्यात दाखवलाच गेला पाहिजे. मग तुम्ही तिळाचा लाडू बनवा असं काही नाहीये, तुम्ही तिळाची पोळीसुद्धा बनवू शकता आणि ती गणपती बाप्पांना तुम्ही नैवेद्य म्हणून दाखवू शकता. तुमच्याकडे अशी पद्धत असेल तर तुम्ही करा. तुमच्याकडे जर समजा तिळाची पोळी, तिळाचे लाडू नैवेद्य करण्याची पद्धत नसेल तर तुम्ही आपले साधे मोदक जरी गणपती बाप्पांना दाखवले तरी चालतील. पण या मोदकाच्या नैवेद्याबरोबर तिळाच्या लाडूचा मोदकाचा नैवेद्याचा या दिवशी खूप महत्त्व आहे. त्यामुळे तुम्ही तिळाचे लाडू तरी कमीत कमी मोदकासोबत तुम्ही नक्कीच गणपती बाप्पांना नैवेद्य म्हणून दाखवा, कारण या दिवशी तिळाला खूप जास्त महत्त्व आहे. बऱ्याच ठिकाणी असं आहे की गणपती बाप्पाच्या मूर्तीवर जेव्हा तुम्ही अभिषेक करता तेव्हा त्याच्यामध्ये पांढरे तीळ टाकले जातात. तुमच्याकडे ती पद्धत असेल तर तुम्ही करू शकता. आता सेवा काय करायची तर एक माळ ओम गण गणपते नमः, ओम गण गणपते नमः या मंत्राची एक माळ तुम्हाला करायची आहे. दिवसभरात कधी पण तुम्हाला सकाळ, दुपार, संध्याकाळ जेव्हा वेळ मिळेल तेव्हा तुम्ही या मंत्राचा जप केला तरी चालेल. आणि तुम्हाला जमेल तसं गणपती अथर्वशीष न चुकता तुम्हाला पठण करायचं आहे. ही जी सेवा मी तुम्हाला आत्ता सांगितली दुर्वाची, तुम्ही सकाळी करा, दुपारी करा, संध्याकाळी करा, तुम्हाला जमेल तशी करा, ती सेवा करायची आहे. पण सेवा नक्की करा, कारण ही सेवा खूप प्रभावी अशी आहे.
त्याचबरोबर ज्यांना 120 दिवसांची सेवा करायची आहे त्यांनी नक्कीच या दिवसापासून श्री गणेश जयंतीच्या दिवसापासून सेवा सुरुवात करू शकता. मनासारखा जोडीदार किंबहुना योग्य जोडीदार मिळावा म्हणून 21 गणपती बाप्पांच्या डोक्यावर तुम्हाला अक्षता टाकायच्या आहेत. तुम्ही 11 टाका किंवा 21 टाका किंवा तुम्ही 11च टाकल्या तरी चालतात अक्षता, कारण लोकांच्या घरी जाऊन तुम्ही अक्षता टाकतात, त्यांना काहीतरी वेगळंच वाटू शकतं. त्यामुळे तुम्ही 11 गणपती बाप्पाच्या ह्याच्यावर तुम्ही अक्षता टाका. हा पण खूप प्रभावी असा उपाय आहे, नक्कीच करा. लग्न जमत नसेल वगैरे तर काही अडचणी आहेत तर नक्की त्या कमी होतील. सेवा करा. आता ती सेवा तुम्हाला थोडक्यात सांगते. तांदूळ घ्यायचे, ते पिवळे करायचे. आधीच तुम्ही ठरवून घ्यायचं तुमच्या जवळपासचे शेजारी पाजारी जे कोणी असतील लोक, त्या मावशी काका कोणी असतील ठरवून घ्यायचं आधीच. त्यांच्या घरी जाऊन गणपती बाप्पांच्या मूर्तीवर आपण तांदूळ टाकायचे आहेत, अक्षता टाकायच्या आहेत आणि हात जोडून तुम्हाला गणपती बाप्पांना प्रार्थना करायची आहे. हे गणराया, ज्या पद्धतीने मी तुझ्यावर अक्षता टाकल्या आहेत त्याच पद्धतीने माझ्याही डोक्यावर अक्षता पडू दे आणि मला सुयोग्य जोडीदार मिळू दे. ही सेवा तुम्ही दिवसभर कधीही करू शकता. तर ही सेवा गणपती बाप्पाच्या दिवशी केली जाते. तर उद्या गणेश जयंती आहे, तर ह्याचंच औचित्य साधून तुम्ही कुठेही तुमच्या घराजवळचे असू द्या, गणपतीचे मंदिर असू द्या किंवा शेजारी पाजारी कोणी असू द्या, तिथल्या गणपती बाप्पांच्या ह्याच्यावर जाऊन तुम्हाला अक्षता टाकायच्या आहेत. 11 करायचे असतील 11 करा, 21 केले अतिउत्तम. पण काय असतं ना, बऱ्याच लोकांना असं वाटतं की काहीतरी वेगळंच वाटतं की हा काय करते किंवा ही काय करते. अशा वेळेस अशा लोकांच्या घरी जा ज्यांना तुमच्यावर विश्वास आहे आणि ज्यांना काही वेगळं वाटणार नाही. तुम्ही मंदिरात जाऊनही करू शकता, कारण छोट्या छोट्या मंदिरात सुद्धा गणपती बाप्पांच्या मूर्त्या असतात, तिकडे जाऊन सुद्धा तुम्ही करू शकतात. या पद्धतीने तुमची इच्छा असेल, तुम्हाला काही लग्न जमण्यासाठी अडचणी येत असतील तर तुम्ही ही सेवा नक्की करू शकता. आणि ओम गण गणपते नमः या मंत्राचा जप श्री गणेश जयंतीच्या दिवशी तुम्ही नक्की करा. सदैव तो मंत्र तुमच्या तोंडामध्ये त्या दिवशी असला पाहिजे. त्याचबरोबर गणपती अथर्वशीष पठण करा, श्री गणपती स्तोत्र म्हणा, त्याचबरोबर ऋणमुक्त गणपती स्तोत्र म्हणा. ऋणमुक्त म्हणजे बघा आपल्या आयुष्यातील जे काही संकट आहेत, जे काही त्रास आहेत, कर्जबाजारीपणा आहे, त्याच्यासाठी हे ऋणमुक्त गणेश स्तोत्र खूप प्रभावी आहे. तुमची इच्छा असेल तर तुम्ही रोज हे पठण करू शकता. नसेल शक्य होत तर श्री गणेश जयंतीच्या दिवशी तरी तुम्ही आवर्जून या सेवा करा. गणपती बाप्पा विघ्नहर्ता आहेत, यामुळे तुमच्या सगळ्यांच्या गणपती बाप्पा विघ्न दूर करून सगळ्यांना सुख शांती समृद्धी देवो, हीच मी गणपती बाप्पाच्या चरणी प्रार्थना करते. तर ही अत्यंत महत्त्वाची माहिती मला तुमच्यापर्यंत पोहोचवायची होती. माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. आपल्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.